नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि तितक्यात शक्तिशाली व्हिडिओ मध्ये। थोर विचारवंत म्हणतात, हे आयुष्य म्हणजे काय धर्मशाळा नाही, हे एक युद्धक्षेत्र आहे आणि या युद्धात तलवारी चालत नाही तर बुद्धी चालते। जर तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयात फक्त हृदयाचं ऐकलं तर जग तुमचा वापर करून येईल। हळूहळू तुमची संपूर्ण ऊर्जा पिळून काढली जाईल, तुमच्या आत्मविश्वासाचा क्षेत्र म्हणून वापर केला जाईल आणि एक दिवस तुम्ही स्वतःला थकलेले, तुटलेले आणि पूर्णपणे रिक्त पाहाल। पण ज्या दिवशी तुम्ही एका मुत्सद्दी राज्यकर्त्याप्रमाणे विचार करायला सुरुवात करा, त्या दिवसापासून हार हा शब्द तुमच्या शब्दकोशातून कायमचा बाहेर पडेल। कारण सत्ता किंवा यश हे भावनेतून नाही तर प्रगल्भ जाणीव आणि बुद्धीतून निर्माण होतं। म्हणून आज मी तुम्हाला अशा काही नीती सांगणार आहे ज्या शाळांमध्ये शिकवल्या जात नाही पण आयुष्याच्या परीक्षेत सगळ्यात जास्त कामाला येतात। भावनेने नाही तर चातुर्याने खेळायला शिका। मानसशास्त्र स्पष्ट सांगतं की जो केवळ हळव्या मनाच्या आहारी जातो तो इतरांच्या जाळ्याचा शिकार ठरतो, पण जो बुद्धीने चालतो तो संपूर्ण खेळावर नियंत्रण मिळवतो। आता आधी हे समजून घ्या की डोकं नक्की काय करतं। ते विचार करतं, योजना आखतं, धोक्याचा अंदाज घेतं आणि कृती करण्यापूर्वी परिणामांचा वेध घेते। पण तुमचं हृदय ते फक्त भावना अनुभवतं आणि बऱ्याचदा तेच अनुभवतं जे जगाला तुम्हाला वाटायला हवं असतं। आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात जिथे आपण विचार करायला हवा पण आपण भावनांच्या प्रवाहात वाहून जातो। कोणीतरी आपल्याला दुर्लक्षित केलंय की आपण कोलमडून जातो। कार्यक्षेत्रात वरिष्ठांनी योग्य दाद दिली नाही की रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतो। एखाद्या नातेवाईकाने टोमणा मारला की स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो। हे सगळं हृदयाने खेळण्याचे परिणाम आहेत। एका महान रणनीतिकाराने एक कडवट सत्य सांगितलं होतं, जोपर्यंत जगाला हे दिसत नाही की तुम्ही भावनांच्या गुलामगिरीतून मुक्त आहात तोपर्यंत हे जग तुम्हाला कधीच सन्मान देणार नाही। आजपासून प्रत्येक अध्यायात तुम्ही अशी एक नीती शिकणार आहात जी तुम्हाला अशा लोकांच्याही पुढे घेऊन जाईल जे आज तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत, शक्तिशाली किंवा लोकप्रिय आहेत। पण आज फक्त एकच आहे, तुम्हाला तुमच्या आतला तो कुशल राज्यकर्ता जागा करावा लागेल आणि हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने ऐकावा लागेल। हे जग खूप चतुर आहे, ते तुमच्या भावनांचा रस्ता वापरून तुमच्यावर नियंत्रण मिळवतं। टीव्ही म्हणतो मनाचं ऐका, सोशल मीडिया म्हणतो उमया मागे धावू नका, चित्रपट सांगतात की हृदयापेक्षा मोठं काही नाही, पण वास्तव हेच आहे। हृदय कदाचित कधी तर विजय मिळवून देईल पण डोकं तुम्हाला नेहमी जिंकून देतं। शास्त्र म्हणतं, शत्रू किती शक्तिशाली असला तरी जर तुम्ही त्याच्या विचारांशी दिशा ओळखली तर तो आधीच पराभूत झाला आहे। आज तुमचे शत्रू कोण आहेत? भीती, आळस, अतिसंवेदनशीलता, बिनकामाची नाते किंवा वेळ वाया घालवणाऱ्या सवयी। आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला फक्त भावना अनुभव जगायचा आहे की विचार करून राज्य करायचं आहे। इतिहासातून एक सत्य समजून घ्या, राजे ताकदीमुळे नाही तर कमकुवत विचारसरणीमुळे कोसळतात। जो शासक भावनेच्या जाळ्यात अडकतो तो आपली सत्ता गमावतो आणि जो आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवतो तो इतिहास घडवतो। तुमच्या आयुष्यात वारंवार फसवणूक का होते? का लोक तुमचा वेळ वाया घालवतात? तुमच्या चांगुलपणाचा फायदा का घेतात? कारण तुम्ही त्यांना ती संधी दिली, तुम्ही विचार केला नाही, तुम्ही फक्त भावनांना महत्व दिले। नीतिशास्त्र सांगते, ज्याला तुम्ही वारंवार माफ करता तो तुम्हाला दुबळे समजू लागतो आणि जो तुम्हाला लाचार समजतो तो तुम्हाला सोडत नाही तर तुमचा वापर करतो। आता वेळ आली आहे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं थांबवण्याची। आता हृदयाऐवजी डोक्याने उत्तर देण्याची वेळ आली आहे। आजपासून हे 5 सिद्धांत स्वतःच्या आयुष्यात लागू करा। नंबर 1, भावनिक भरात कधीही मोठे निर्णय घेऊ नका। कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी क्षणभर थांबून शांत व्हा। एक रात्र विचार करा, हृदयाचा आवाज नाही तर परिणामांचा आवाज ऐका। नंबर 2, लोकांचा हेतू ओळखायला शिका। चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे मैत्रीची खात्री नसते आणि गोड बोलणं म्हणजे समोरच्याचा हेतू प्रामाणिक असेलच असं नाही। चेहऱ्यामागचा मेंदू वाचायला शिका। नंबर 3, दररोज रणनीतीपूर्व विचारांसाठी वेळ द्या। वाचा, शिका आणि परिस्थिती समजून घ्या, कारण हेच तुमचं मानसिक शास्त्र आहे। भावना आणि प्रतिक्रिया यामध्ये अंतर ठेवा। राग आला थांबा, कोणाच्या बोलण्याने लागलं थांबा, मत्सर वाटला थांबा। जो लगेच प्रतिक्रिया देतो तो खेळाचा ताबा गमावतो। नंबर 5, इशारी नाती तोडून टाका। जे लोक तुम्हाला वारंवार दुखावतात त्यांना स्वतः सुधारणा करायची नसते तर त्यांना तुम्हाला अगदी ठेवायचं असतं। आता एक कडवट सत्य ऐका, प्रत्येक व्यक्ती शत्रू नसते पण प्रत्येक मित्रही खरा नसतो। अनुभवी लोक म्हणतात की उघड शत्रूपासून स्वतःचा बचाव करणं शक्य आहे, पण मित्राच्या मुखवट्याआड लपलेल्या शत्रूपासून वाचणं कठीण असते। म्हणूनच आजच्या काळातील सगळ्यात महत्वाची कला म्हणजे माणसं ओळखण्याची कला। माणसं ओळखण्याचे हे 5 संकेत नीट समजून घ्या। जो तुमच्या गैरहजेरीतही तुमचा आदर राखतो तोच तुमचा आपला असतो। जो तुम्हाला कडवट सत्य तोंडावर सांगतो त्यालाच तुम्हाला वाचवायचे असतं। जो संकटाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो
तोच खरा मित्र. बाकी सगळे फक्त प्रेक्षक असतात. जो तुमच्या प्रगतीवर मनापासून खुश होतो तोच खरा सोबती. जळणारी लोक ही स्पर्धक नसून लपलेले शत्रू असतात. जो तुम्हाला चुकीच्या मार्गापासून रोखतो तोच तुमचा खरा हितचिंतक आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात धोकादायक शत्रू कधीच घाबरवून समोर येत नाही. तो हसत हसत येतो, कधी सल्लागार बनून तर कधी आधार बनून. तर तुम्हाला म्हणेल इतका विचार नको करू, इतकी मेहनत कशाला हवी, मजा कर. कारण त्याला तुम्हाला जिंकण्याआधीच थकवायचं असतं. शेवटची गोष्ट, एकटं चालणं कदाचित भीतीदायक वाटू शकतं, पण चुकीच्या लोकांसोबत चालणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढून घेण्यासारखं आहे. फसवणूक झाली म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही, तर ती फसवणूक तुम्हाला शिकवते की पुढच्या वेळी राजा कसं बनायचं. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःची विचार बदला. ज्याने तुम्हाला धोका दिला त्याने तुम्हाला संपवलं नाही, तर त्याने तुम्हाला दूरदृष्टी असलेल्या स्ट्रॅटेजिक बनवलं. पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुमची ही नवीन विचार करण्याची पद्धत त्याला वेळेच ओळखून काढेल. आणि ज्या दिवशी तुम्ही ओळखायला शिकाल त्या दिवसापासून तुम्ही शिकार उरणार नाही, तर तुम्ही एक सराईत खेळाडू बना. जो फळ वेळेच्या आधी तोडतो त्याला त्याची चव मिळत नाही, आणि जो योग्य वेळेची वाट पाहतो तोच वैभवाचा उपभोग घेतो. यशस्वी जीवनाचं हेच मूळ सत्य आहे. घाई ही दुर्बळाची सवय असते आणि संयम हे राज्यकर्त्याचं शस्त्र. तुम्ही कधी एखाद्या शेतकऱ्याला पाहिले का जो बीज पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिकाची अपेक्षा करतो? नाही, कारण त्याला माहित आहे की जे जमिनीच्या खाली घडते ते वर दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट लगेच का हवी असते? झटपट यश, झटपट प्रेम, झटपट पैसा आणि झटपट निकाल. जीवनशास्त्र स्पष्ट सांगतंय की ज्या गोष्टी सहज मिळतात त्या सहज हिरावूनही घेतल्या जातात, पण ज्या गोष्टी हळूहळू आणि मेहनतीने मिळतात त्या तुम्हाला अपराजित बनवतात. सगळ्यात मोठा आजार म्हणजे तात्काळ समाधान, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. जर 2 महिन्यात निकाल दिसला नाही तर आपण प्रयत्न सोडून देतो. समोरच्याने लगेच प्रतिसाद दिला नाही की आपण अस्वस्थ होतो. नफा लवकर मिळाला नाही की आपण काम बंद करतो. आणि याच विचारसरणीमुळे लाखो लोक तिथेच थांबतात जिथून विजय फक्त एक पाऊल लांब असतो. धैर्य हे सगळ्यात धोकादायक शस्त्र आहे, कारण ते इतरांना थकवून टाकतं आणि तुम्हाला अधिक बलवान बनवतं. एका शिष्याने एकदा विचारलं, मी रोज मेहनत करतो पण निकाल का दिसत नाही? उत्तर मिळालं, कारण जो आपली मिळव खोलवर रुजवत असतो तो बाहेरून आवाज करत नाही, पण जेव्हा तो उभा राहतो तेव्हा वादळही त्याला पाडू शकत नाही. घाई काय निर्माण करते? चुकीचे निर्णय, अपुरी तयारी, माणसांची चुकीची पारख आणि शेवटी थकवा व पश्चाताप. घाईत घेतलेला निर्णय अनेकदा त्या शत्रूच्या फायद्याचा ठरतो, ज्याला तुम्ही नीट ओळखू शकले नसता. इतिहासाने हे सिद्ध केले की संयमाने साम्राज्य उभी राहिली आहेत. राजे ताकदीच्या कमतरतेमुळे नाही तर वेळेच्या आधी हल्ला केल्यामुळे कोसळले आहेत. संयम हा काही जन्मजात गुण नाही, ती एक कला आहे आणि सरावाने ती आत्मसात करता येते. आता शिका झटपट विचार करण्याऐवजी नियोजनबद्ध कसं बनायचं. नंबर 1, थांबायला शिका. जेव्हा जेव्हा कोणताही मोठा निर्णय घ्याल तेव्हा 3 दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आता भावनेच्या आहारी गेलोय की भविष्याचा विचार करतोय. भावनांना घाई हवी असते पण दूरदृष्टीला प्रतीक्षा. नंबर 2, मोठ्या ध्येयाकडे लक्ष द्या. जो फक्त आजचा विचार करतो तो आजच संपतो. जो दूरवरचा विचार करतो तो आजच्या परिस्थितीचा एक साधन म्हणून वापर करतो. नंबर 3, विलंबाला कमजोरी समजू नका. अनेकदा एखादी गोष्ट उशिरा मिळणं तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून वाचवत असतं. नंबर 4, हळू चालण्याचा अर्थ थांबणं नाही. जर तुम्ही रोज स्वतःला फक्त 1% जरी सुधारलं तर वर्ष अखेर तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही इतके बदललेले असाल. नंबर 5, संयम म्हणजे सहन करणे नव्हे. संयम म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं. वार तेव्हाच करा जेव्हा समोरचा कमकुवत असेल आणि तुम्ही पूर्णपणे तयार असाल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं सोडून द्यावं, नेमकी तीच वेळ खऱ्या सुरुवातीची असते. यश कधीच गोंगाट करत नाही, ते शांतपणे त्यांच्याकडे जातं ज्यांना प्रतीक्षा करण्याची कला अवगत आहे. प्रत्येक महान खेळाडू बराच काळ बेंचवर बसून राहतो. तिथून मैदानात उतरवण्यापर्यंतचा प्रवास फक्त संयमानेच शक्य होतो. आता येऊया सगळ्यात धोकादायक शस्त्रावर, ते म्हणजे मोह. राजकारणाचं जग शत्रूंनी भरलेलं होतं. एक चुकीचा शब्द किंवा गरजेपेक्षा जास्त दिलेली माहिती तुम्हाला एकतर राजा बनवू शकत होती किंवा कायमचं मिटून टाकू शकत होती. म्हणूनच यशस्वी लोकांचा नियम होता, कमी बोला आणि जास्त विचार करा. तुमच्या बाबतीत कधी असं घडले का? तुम्ही तुमचा एखादा प्लॅन कोणाला तरी सांगितलं आणि त्यानेच ते काम आधी करून दाखवलं, किंवा तुम्ही तुमचं दुःख कोणासमोर तरी मांडलं आणि नंतर त्याचाच विनोद केला गेला. कारण जो जास्त बोलतो त्यांचं नियंत्रण इतरांच्या हातात जातं. म्हणून काम महत्वाचं आहे. नंबर 1, लोक तुमच्या गुपितांचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकत नाहीत. नंबर 2, शांत राहणारी व्यक्ती नेहमीच अनपेक्षित धक्का सरप्राईज देते. नंबर 3, कमी बोलणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना जास्त वजन असतं. नंबर 4, जो कमी माहिती देतो त्याला कमी जखमा होतात. नंबर 5, मौन तुम्हाला दोरणी बनवतं आणि एक रहस्यमय वलय निर्माण करतं.
यशाचा सिद्धांत होता जे दिसतं त्यापासून लोक स्वतःला वाचवतात, पण जे लपलेलं असतं ते सत्ता पालट करतात. म्हणून काही गोष्टी कधीच सांगू नका. तुमचं पुढचं पाऊल, तुमची आर्थिक स्थिती, तुमची भीती, तुमच्या नात्यातील गुपित आणि तुमच्या यशाची रणनीती. पण 3 प्रसंगी बोलणं गरजेचं आहे. जेव्हा कोणाचे प्राण वाचवायचे असतील, जेव्हा कोणाला योग्य दिशा दाखवायची असेल आणि जेव्हा अन्यायाविरुद्ध उभं राहायचं असेल. बाकी वेळी मौन पाळा. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. संतांनी आणि तत्ववेत्यांनी सांगितलंय, जो आपल्या आतील वादळाला काबूत ठेवू शकत नाही तो बाहेरच्या जगात कधीच राज्य करू शकत नाही. राग हे असं विष आहे जे तुम्ही स्वतः पिता आणि अपेक्षा करता की समोरचा व्यक्ती मरावा. मत्सर ही अशी आग आहे जी तुम्हाला चालत असते. आंधळ प्रेम म्हणजे अशी दोरी आहे जी सुरुवातीला आधारते आणि नंतर गळा आवळते. यावर उपाय काय? भावनांना दाबायचं नाही तर त्यांना दिशा द्यायची. थांबा, लिहा, विचार करा आणि मगच उत्तर द्या. इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा. ज्याने तुम्हाला धोका दिला त्याने तुम्हाला तोडलं नाही तर तुम्हाला जगण्याची कला शिकवली. आता तुम्ही पूर्वीसारखे उरला नाही आहात. आता तुम्हाला गोष्टी समजतात आणि ज्याला समजतं त्याचा कोणीही वापर करू शकत नाही. तुमच्या शरीराला सक्रिय ठेवा. उठा, धावा, घाम गाळा. डोकं हा एक अद्भुत सेवक आहे, पण जर त्यावर नियंत्रण नसेल तर तो तुमचा मालक बनून बसतो. हृदय म्हणता आत्ताच कर, आत्ताच बोल, आत्ताच निर्णय घे, पण मेंदू म्हणतो थांब, विचार कर आणि मग सांग. हाच तो फरक आहे जो ठरवतो की कोण राजा बनणार आणि कोण फक्त मोहरा. जेव्हा साधी नीती काम करत नाही तेव्हा रणनीती आवश्यक ठरते. कधी तुमच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला आहे का? तुम्ही मनापासून मदत केली आणि बदल्यात फसवणूक मिळाली, तेव्हा हे समजून द्या की हे जग फक्त चांगुलपणाने नाही तर रणनीतीने चालतं. सिंहांचा शिकार करण्याचा अंदाज घ्या. तो ओरडून शिकार करत नाही, तो शांत राहतो आणि योग्य क्षणाची वाट पाहून वार करतो. मुत्सद्दी राहण्याची 5 नियम. नंबर 1, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामान्य दिसा. लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, जेणेकरून ते आपल्या हालचाली उघड करतील. नंबर 2, आपली खरी ताकद लपवून ठेवा. तुमची कौशल्ये, योजना आणि साधनं पडद्याआड राहू द्या. नंबर 3, प्रतिस्पर्धाला वाचा. त्यांच्याशी थेट भिडू नका. जर समोरच्याची न सोडतो न लढता जिंकतो. नंबर 4, नम्रतेला ढाल बनवा. वाका पण मोडू नका. सौम्यता दाखवा पण कमजोरी नको. नंबर 5, युक्ती हा शेवटचा पर्याय असावा, पहिला नाही. आधी नीती मग रणनीती. आणि जेव्हा संबंध उपाय विफल होतील तेव्हाच भ्रमाचा आधार घ्या. विनाशासाठी नाही तर रक्षणासाठी. स्वतःवर राज्य करण्याबद्दल विवेकी विचारांचा मूळ सिद्धांत होता स्वशासन. जो स्वतःवर राज्य करू शकत नाही तर दुसऱ्यांवर काय राज्य करणार? आयुष्य हे एक सिंहासन आहे. एक तर तुम्ही त्यावर बसाल किंवा दुसरे कोणीतरी बसून तुम्हाला नाचवेल. राजा बनणं म्हणजे केवळ राजवाड्या मिळवणं नव्हे तर स्पष्ट विचार, खंबीर निर्णय आणि कोणाच्याही नियंत्रणाखाली नसणं होय. राज्यकर्ता बनण्याचे 7 स्तंभ. नंबर 1, आत्मशिस्त. जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही जग त्याला चेदून टाकतं. नंबर 2, निर्णय क्षमता. राजा विचार करतो, निर्णय घेतो आणि मग मागे हटत नाही. नंबर 3, संयम प्लस कृती. शांतपणे योजना आखा आणि योग्य वेळी निर्णायक घाव घाला. नंबर 4, ज्ञानाला शस्त्र बनवा. तलवारीपेक्षा विचार वेगवान हवेत. दररोज शिका, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नंबर 5, नेतृत्व. राजा एकटा चालत नाही, तो इतरांनाही सोबत घेऊन प्रगती करतो. नंबर 6, संपत्तीवर नियंत्रण. पैसा कमावा पण देखावा करू नका. भविष्यासाठी बचावा करा, हीच दूरदृष्टी आहे. नंबर 7, नाही म्हणण्याचे धाडस. जो प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करतो तो कधीच राजा बनू शकत नाही. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो स्वतःच्या मनावर राज्य करायला शिकतो त्याला हे जग कधीच रोखू शकत नाही. जर एक साधारण बालक सही नीती वापरून सम्राट बनू शकतो तर तुम्ही का नाही? राजा बना, कारण सिंहासन कधीच रिकामं राहत नाही. आता खाली कमेंट करा, मी सिंहासन रिकामं राहू देणार नाही. गो टू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.